चला तर मग विद्यार्थ्यांनो, आज आपण शिकूया बीजगणित सराव संच 1.1. यामध्ये आपण काय शिकणार आहोत? दोन चलातील रेषीय समीकरण. यामध्ये काय आहे? पहिला प्रश्न आपण बघू. सराव संच 1.1 मध्ये यामध्ये काय सांगितलं आहे? खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा. आपल्याला काय तर एक सामायिक समीकरण दिलेलं राहील आणि अशा रिकाम्या जागा यामध्ये दिलेल्या राहील, जे की 2 मार्कासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे? 5x अधिक 3y बरोबर 9. हे याला आपण नाव दिलं समीकरण 1 आणि 2x वजा 3y बरोबर 12. काय नाव दिलं? समीकरण 2. आणि खाली दिलेले आहे समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. ठीक आहे, यामध्ये बेरीज आपल्याला सांगितलेली आहे. आता आपल्याला इथे या दोघांची बेरीज करायची आहे. तर 12 अधिक 9 किती होतात? 21. ठीक आहे, आणि 3x 3y आणि 3y इथे आपण कट करणार. आता 5 अधिक 2 किती होणार? 7. ठीक आहे, इथे आपण 21 घेतले, तेच आपण 21 इथे घेऊ. 7x म्हणजे 7 गुणिले x, म्हणजे इथे गुणाकाराच्या स्वरूपात बरोबरच्या डावीकडून उजवीकडे नेताना उलट नियम होता. म्हणजे काय होणार? गुणाकाराचं काय होणार? भागाकार. म्हणजे आपण हे 7 21 भागिले 7. 7च्या पदामध्ये 21 कोणत्या नंबरवर येतो? तिसऱ्या नंबरवर. तर 7 3 21. x बरोबर आपल्याला मिळालेली आहे 3. अशा प्रकारे आपण या 5 रिकाम्या जागा आपण भरलेल्या आहेत. आता आपण लिहूया इकडे x बरोबर 3 समीकरण 1 मध्ये ठेवू. म्हणजे कशामध्ये? हे जे समीकरण आहे 5x अधिक 3y बरोबर 9. म्हणजे काय तर 1 च्या जागी आपल्याला 3 घ्यायचं आहे. तर आपण इथे काय घेणार? 3 घेणार. ठीक आहे, आता आपल्याला 5 3 किती होतात? 15 आणि बरोबरच्या 9 बरोबरच्या तिकडे घेऊन जायचं आहे. अधिकचं चिन्ह आहे, अधिकचे चिन्ह असले तर वजाबाकी होते. तिथे दिलेलं आहे 5 3 15. आता आपल्याला काय करायचं आहे? 15 मधून 9 वजा करायचं आहे. तर किती येणार? 6. पण कोणते 6? मोठी संख्येचे चिन्ह वजाचं चिन्ह असेल. वजाचे चिन्ह 6 आपण खाली लिहू. आता 3y म्हणजे काय तर 3 गुणिले y. तर यामध्ये आपण गुणाकाराचं भागाकारात केलं. आता हे 3 इथे लिहू. 3 दुने 6 म्हणजे किती? 2. वजाचे चिन्ह जशाच्या तसं. अशा प्रकारे आपल्याला x आणि y अशा दोन किमती मिळालेल्या आहेत. आता इकडे खाली आपण उत्तर म्हणून एक लिहिणार वाक्य. सर्वात आधी आपण काय केलं? x ची किंमत म्हणजे किती? 3 आणि y ची किंमत किती मिळाली? वजा 2. अशा प्रकारे ही या समीकरणाची उकल आहे आणि या सर्व रिकाम्या जागा आपण भरलेल्या आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकूया दोन चलातील रेषीय समीकरण. यामध्ये सराव संच 1.1 मधील प्रश्न दुसरा, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. यामध्ये काय म्हटलं आहे तर आपल्याला एक सामायिक समीकरण दिलेलं आहे आणि आपल्याला जेव्हा कधी पण अशा प्रकारचं प्रश्न दिलेला असेल तर यामध्ये बघा काय ABCD दिलेली आहे. यामध्ये काय दिलेलं आहे? A अधिक B. तर आपल्याला काय करायचं आहे? A अधिक B ची किंमत काढायची आहे. कशा प्रकारे काढायची आहे? या समीकरणाच्या सोडून. तर बघा सर्वात आधी आपण काय करणार? हे जे दोन प्रश्न दिले आहेत या दोन प्रश्नांना आपण दोन विभागामध्ये विभागू. काय म्हणतात? 3a अधिक 5b बरोबर 26. याला आपण नाव देणार एक समीकरण 1. त्यासोबत दिला आहे a अधिक 5b बरोबर 22. याला नाव दिलेलं आहे समीकरण 2. आणि आता बघा इथे सहगुणक कोणते आहेत? सहगुणक कोणते बघा, म्हणजे 3a आणि 1a. 3 खाली 3 आहे का? नाही. 5b आणि 5b म्हणजे काय? सारखे सहगुणक आहे. ABCD सोबत जी संख्या असते त्याला आपण सहगुणक म्हणतो. ठीक आहे, तर कोणते सहगुणक सारखे आहे ते बघायचे. आता बघितलं आपण 5b. ठीक आहे, दोघे 5b आहे. ठीक आहे, आता त्याच्या समोरची चिन्ह बघायचे. कोणते? बेरीज अधिक बेरीज. आता बघा यामध्ये काय
आपल्याला चलाचा लोप करायचा. तर चलांचा लोप करायसाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याची चिन्ह बघायची. इथे कोणते, बेरीज अधिक बेरीज. बेरीज अधिक बेरीज असेल तर आपण काय करतो, नेहमी वजाबाकी करतो. तर आपण इथे लिहिणार समीकरण 1 आणि 2 काय करणार, वजा. कशातून, 1 मधून 1 आणि 2 चं वजा. 3a अधिक 5b बरोबर 26. a 5b बरोबर 22. आपण काय केलं, नुसता प्रश्न डबल मांडून राहिलो, दुसरं वेगळं आपण असं काही करत नाही. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर वजाबाकी करायची. 26 मधून 22 गेले किती होतात, 4. ठीक आहे. 5b कट, वजा करतो. 3 मधून 1 गेला किती, 2a. 2a म्हणजे काय, 2 गुणिला 1. तर a बरोबर 4. 2 गुणिला 1 आपण गुण भागीला 2 दुने 4 म्हणजे a बरोबर किती मिळालं, तर 4. अशा प्रकारे आपल्याला a ची किंमत मिळालेली आहे. तर काय b ची किंमत मिळवण्यासाठी आपण काय करू, a ची किंमत समीकरण 1 किंवा समीकरण 2 या दोन समीकरणापैकी एका समीकरणामध्ये ही किंमत आपण ठेवू. आपण कशामध्ये, 2 मध्ये ठेवू. a बरोबर 2 ही समीकरण 2 मध्ये ठेवू. काय करायचं, ठेवू म्हणजे सर्वात आधी तर हे समीकरण लिहायचं. a अधिक 5b बरोबर 22. ठीक आहे. काय केलं आपण, समीकरण आधी लिहून घेतलं आणि a च्या जागी आपण काय करू, 2 ठेवू. अधिक 5b बरोबर 22. आता हे 2 जे आहे आपण डावीकडून उजवीकडे घेऊन जाऊ. 5b बरोबर 22. इकडे बघा, इथे कोणतं चिन्ह दिलेलं आहे संख्येपुढे, तर कोणतं चिन्ह असते, बेरीजचं, म्हणजे धन असते. आपल्याला बरोबरच्या तिकडे घेऊन जायचं आहे, म्हणजे बेरीजचं काय होणार, वजाबाकी. तर वजा 2. 5b बरोबर 22 मधून 2 गेले किती होतात, 20. ठीक आहे. आता बघा 5b म्हणजे काय, तर 5 गुणिला b. आपण b बरोबर 20 गुणिला आहे, तर आपण इकडे घेऊन जाऊ भागीला. ठीक आहे. 5 सो 20. b बरोबर किती मिळाले आपल्याला, 4. अशा प्रकारे आपल्याला a आणि b ची किंमत मिळाली. तर आणखी खाली आपण उत्तर लिहू, a, b बरोबर सर्वात आधी आपण काय, b ची किंमत लिहिणार 2 वजा कॉमा 4 ही या समीकरणाची उकल आहे. a अधिक b जे एबीसीडी असेल तीच एबीसीडी इथे लिहायची. ए बी एक्स वाय एम एन जे असेल ते आपल्याला अशा प्रकारे उत्तर सॉल्व्ह करायचं आहे. चला तर मुलांनो, आज आपण शिकूया दुसरा प्रश्न. यामध्ये बघा, तर x आणि x यांची जी सहगुणक आहे ते सारखे आहेत का, नाही. y अधिक y याचे सहगुणक आहेत का, सारखे नाही. तर अशा वेळी आपण काय करू, तर अशा वेळी आपण करणार आहोत, तर समीकरण 2 3x आपण इथे आपण 3x करण्याचा प्रयत्न करू. तर काय करणार, समीकरण 1 ला 3 ने गुणून काय करू, गुणून करू. काय करणार, 3x अधिक 7y बरोबर 10. ठीक आहे. आपण इकडे घेऊ 3 गुणिला x अधिक 3 गुणिला 7y बरोबर 3 गुणिला 10. अशा प्रकारे प्रत्येक संख्याला आपण, प्रत्येक पदाला आपण 3 ने गुणणार आहोत. ठीक आहे. इथे काय होणार, 3x अधिक 7 × 21y बरोबर 30. अशा प्रकारे आपल्याला मिळालेलं आहे समीकरण 3. आता बघा, सहगुणक आपल्याला सारखे मिळालेले आहे. जेव्हा आपल्याला सहगुणक सारखे मिळेल तेव्हा आपण काय करणार आहोत, तर त्यापुढे चिन्ह बघायचं. इथे कोणतं चिन्ह आहे, बेरीजेचं. इथे कोणतं चिन्ह आहे, बेरीजेचं. जेव्हा चिन्ह बेरीज असते तेव्हा आपण काय करतो, वजाबाकी करतो. आणि आपण इथे लिहिणार कोणती संख्या, स्थिरांक बघायचा. स्थिरांक कोणता मोठा आहे, 30 मोठा आहे की 7 मोठा आहे, तर 30 मोठा आहे. तर आपण इथे लिहू 3 व 2 ची वजाबाकी. काय
वजाबाकी आपण कशामुळे करतो, कारण की इथे बेरीजचं चिन्ह आहे, धनाचं चिन्ह आहे, तर आपण वजा करतो. त्यासाठी काय लिहिणार, 3x अधिक 21y बरोबर 30. खाली लिहिणार आपण 3x अधिक वजा 2y बरोबर 7. ठीक आहे. अशा प्रकारे आपण इथे लिहिलेलं आहे. आणि इथे आपण लिहिलेलं आहे वजाबाकी 30 मधून 7 गेले किती उरतात, तर 23. आपण इथे 3x कट झाले. आता आपण 21 मधून 21 अधिक 2 किती होणार, 23y. आता आपल्याला मिळालेलं आहे 23 भागिले 23. 23y म्हणजे काय, तर 23 गुणिले y आपण इथे घेणार 23 × 23. आपल्याला मिळालेले आहे y बरोबर 1. अशा प्रकारे आपल्याला y ची किंमत मिळालेली आहे. आपण आता काय करणार, y ची किंमत किती मिळाली, 1. ही कशामध्ये ठेवू, एक तर समीकरण 1 किंवा 2. तर समीकरण 1 मध्ये ठेवू. त्याआधी काय करणार, तर समीकरण सर्वात आधी लिहिणार x अधिक 7y बरोबर 10. ठीक आहे. x अधिक 7 गुणिला y च्या काय लिहिणार 1 बरोबर 10. x अधिक 7 बरोबर 10. अशा प्रकारे आपण सॉल्व करू. x बरोबर 10. इथे बघा 7 बेरीज मध्ये आहे, आपण इकडे घेऊन जाणार, तर उलट मध्ये काय होणार, तर वजा 7. x बरोबर 10 मधून 7 गेले किती होतात, तर 3. अशा प्रकारे आपल्याला x आणि y ही दोन मिळालेली आहे किंमत. आता आपण इथे लिहिणार उत्तर काय, x आणि y बरोबर किती आहे, x 3 y आहे 1. ही या समीकरणाची उकल आहे. अशा प्रकारे आपल्याला सहगुणक सारखे नसलेल्या चलाचे आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवायचे. धन्यवाद. चला तर मुलांनो, आज आपण शिकूया तिसरा प्रश्न. यामध्ये बघा x आणि x यासोबत असणारे सहगुणक सारखे आहेत. तर यामध्ये सहगुणक सारखे आहेत. ठीक आहे. तर आपण सर्वात आधी आपण लिहिणार 2x वजा 3y बरोबर 9. याला आपण नाव देणार समीकरण 1. आणि 2x अधिक y बरोबर 13 याला आपण नाव देणार समीकरण 2. आता बघा इथे कोणतं चिन्ह नसते, तर कोणतं चिन्ह असते, बेरीजचं. आणि बेरीज असेल तर आपण काय करू समीकरणाचं, तर वजाबाकी इथे आपण लिहिणार समीकरण 1 आणि 2 वजाबाकी. ठीक आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे केलेलं आहे. आता आपण 2x वजा 3y बरोबर 9, 2x अधिक y बरोबर 13 यांची काय करणार, वजाबाकी. 9 मधून 13 जाते का, नाही, तर 13 मधून 9 जाते. तर आपण करूया किती, तर वजा 4. आता इथे बघा 2x कट झाले. आता इथे बघा काय मिळालेलं आहे, वजा बेरीज. काय होतात, बेरीज वजा बेरीज काय होतात, वजाबाकी काय होतात, बेरीज. म्हणजे 4 अधिक 1y म्हणजे किती, 4y. आणि मोठ्या संख्येचे चिन्ह कोणतं, वजाचं. वजा y बरोबर 4 भागिले हे इथे वजा 4y आहे, म्हणजे काय, तर वजा 4 गुणिला y. आपण इकडे घेऊन जाऊ, काय होणार, गुणाकाराचं भागाकार होणार आणि इथे चिन्ह कट होणार. 4 × 4 y बरोबर किती मिळाले आपल्याला, 1. आपण इथे लिहिणार y ही किंमत 1. ही किंमत समीकरण बघा, समीकरण 1 किंवा 2 मध्ये आपण ठेवू. कोणती समीकरण कमी वाटते आपल्याला, पहिल्या समीकरण मध्ये आपण ठेवू. तर यामध्ये आपण समीकरण लिहिणार आहोत. तर 2x वजा 3y बरोबर 9. ठीक आहे. आपण काय करणार आहोत, 2x 3 गुणिला y ची व्हॅल्यू आपण 1 घेणार. 2x वजा 3 × 3 बरोबर 9. 2x बरोबर 9. आता बघा बरोबरच्या तिकडे घेऊन जायची असते संख्या, तर काय होते, वजाचं
बेरीज 2x बरोबर 9 अधिक 3 बरोबर 12, x बरोबर 12 भागिले 2, कितीचा भाग जातो 6चा, तर x बरोबर आपल्याला किती मिळालेले आहे 6. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही x आणि y ची किंमत मिळालेली आहे. आता आपण उत्तर लिहिणार खाली काय लिहिणार x y बरोबर सर्वात आधी बघा जरी आपण y ची किंमत आधी काढली तरी लिहिताना आपण x आणि नंतर y असं लिहिणार. तर x म्हणजे 6 अधिक 1 ही काय आहे समीकरणाची उकल आहे. समीकरणाची उकल आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा मधील तिसरं आपण सॉल्व्ह केलेला आहे. तरी बघू शकता. चला तर मग मुलांनो आज आपण चौथं गणित बघूया. यामध्ये बघा m n या सोबत असणारे सहगुणक बघा 5 आणि 5 आहेत का नाही, 3 आणि 3 नाही. म्हणजे सहगुणक सर्वात आधी आपल्याला सारखे करावे लागेल. तर त्यासाठी आपण काय करणार तर 5m वजा 3n बरोबर 19 याला नाव देणार समीकरण 1. m वजा 6n बरोबर वजा 7 याला नाव देणार समीकरण 2. अशा प्रकारे आपण काय करू तर समीकरण 1 आणि समीकरण 2 लिहून घेऊ. आणि आता बघा एक तर हे समीकरण जर आपल्याला सारखे करावे लागेल n वाले जर सहगुणक इथे जर 6 करायचे असेल तर आपण काय करू समीकरण 1 ला कशाने 2 ने गुणाकार करू. म्हणजे काय करणार फक्त 3 ला गुणाकार करणार का तर नाही 2 ने पूर्ण 3n पूर्ण काय करणार या पूर्ण समीकरणाला 5m वजा 3n बरोबर 19. म्हणजे काय 2 गुणिला 5n 2 गुणिला 3n बरोबर 2 गुणिला 19. 5 गुणे 10m वजा 6n बरोबर किती झाले तर 38. अशा प्रकारे आपल्याला मिळालेलं आहे समीकरण 3. आता बघा आपल्याला सहगुणक सारखे मिळालेले आहेत का आणि त्याच्या समोर चिन्ह बघा. चिन्ह वजा आणि वजा असेल तर आपण काय करतो वजाबाकी करतो. आपण इथे खाली लिहिणार काय तर समीकरण इथे बघा 3 मधून समीकरण 3 मधून 2 हे समीकरण काय करणार वजा करणार. म्हणजे काय 10m वजा 6n बरोबर किती 38. आणि खाली लिहिणार काय तर समीकरण दुसरे m वजा 6n बरोबर वजा 7. ठीक आहे. 38 वजा 38 मधून 7 वजा करायचे वजा काय होतात अधिक होतात. तर काय होणार 45. ठीक आहे. 6 आणि 6 कटले. आता इथे बघा 10 मधून 1 गेला किती उरतात 9 m बरोबर 45 भागिले 9. 9 चा मला 45 पर्यंत म्हटला तर किती होते किती 5. m बरोबर किती मिळालेली आहे आपल्याला 5. अशा प्रकारे आपल्याला m ची किंमत मिळालेली आहे. ठीक आहे. आता आपण काय करणार m बरोबर 5 ही किंमत आपण कशामध्ये समीकरणामध्ये ठेवू. समीकरणामध्ये काय ठेवू तर समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवू. ठीक आहे. कोणत्याही याच्यामध्ये आपण समीकरणाची किंमत ठेवली तरी उत्तर आपल्याला सारखं मिळते हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आपल्याला काय करू वरील 6n बरोबर 7. ठीक आहे. आपण m च्या काय घेऊ 5 बरोबर 6n बरोबर वजा 7. ठीक आहे. वजा 6n बरोबर आता इथे बघा धन चिन्ह आहे इकडे जाईल तर काय होईल तर वजा बाकी होईल. 6n बरोबर वजा प्लस म्हणजे काय करणार आपण बेरीज करणार पण चिन्ह वजा बाकीचं घेणार किती 13. ठीक आहे. आणि 6n चला इथे आपण 5 आहे तर आपण इथे 5 घेणार आणि काय करणार बेरीज करणार किती होईल 12. 6n बरोबर आणि इथे वजा कट झाले.
ठीक आहे। n बरोबर 12/6 sin गुणिले 12 म्हणजे n बरोबर किती मिळालेले आहे आपल्याला 2 मिळालेले आहे। आपण खाली उत्तर लिहिणार, काय उत्तर लिहिणार, m आणि n बरोबर 5 + 2 ही या समीकरणाची उकल आहे। अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा मधील चौथा हे गणित सॉल्व्ह केलेलं आहे। चला तर मग मुलांनो आज आपण बघूया प्रश्न दुसरा सराव संच 1 मधील 5वा प्रश्न, दुसरा मधील 5वा उपप्रश्न। यामध्ये काय म्हणताय 5x + 2y - 3। यामध्ये x चलासोबत y चल यांची आपण काय बघणार आहोत, सहगुणक बघणार आहोत। तर सहगुणक सारखे आहेत का, नाही, तर आपल्याला काय करावे लागेल, सहगुणक तर सर्वात आधी आपल्याला सारखे करावे लागेल। तर काय समीकरण 2 ला आपण कशाने गुणाकार करणार आहोत, तर 5 ने। समीकरण 2 ला कितीने, 5 ने गुणून, ठीक आहे। म्हणजे काय 2 गुणिला x + 5y = 4, 2 गुणिला x + 2 गुणिला 5y = 2 गुणिला 4। आपण काय केलं, 2 ने फक्त तर 5 ने आपण गुणायचं आहे, 5 ने प्रत्येक पदाला गुणणार। 5 गुणिला x + 5y = 4, 5 गुणिला x 5 गुणिला y 5 गुणिला 4। अशा प्रकारे 5 या प्रत्येक पदाला गुणायला हवं। 5x + किती होईल, 5 × 25 y = 520। अशा प्रकारे आपल्याला काय मिळालेले आहे, समीकरण 3। आता बघा समीकरण 3 आणि समीकरण 1 यामध्ये काय 5x आणि 5x हे सारखी किंमत मिळालेली आहे। आणि आता आपण काय करू, समीकरण बघा इथे कोणतं चिन्ह नसेल तर कोणतं चिन्ह असेल, धन चिन्ह असेल तर आपण काय करतो, नेहमी वजाबाकी करतो। काय जर स्थिरांक बघायचा नेहमी, तर स्थिरांक 20 आहे आणि ते -3 आहे। तर काय करू आपण, समीकरण 3 व समीकरण 1 काय करू, वजा करू। म्हणजे काय 5x + 25y = 20 आणि समीकरण पहिलं 5x + 2y = -3। अशा प्रकारे आपण वजा बाकी करू। बघा 23 - 3 म्हणजे काय, तर इथे आणखी वजा चिन्ह म्हणजे बेरीजचे चिन्ह होईल, वजा वजा बेरीज म्हणजे किती, तर 23 होणार आणि 5x 5x कट होणार। इथे बेरीज वजा होणार म्हणजे 25 मधून 2 गेले तर किती, 23y। आता y = 23 भागिले 23, 23 × 23, y बरोबर किती मिळालेले आहे आपल्याला 1, ही किंमत आपल्याला मिळालेली आहे। आता आपण काय करू, y = 1 ही किंमत, y = 1 ही किंमत आपण काय करणार आहोत, समीकरण 1 किंवा 2 यामध्ये उत्तर 2 मध्ये आपण घेऊ। काय समीकरण x + 5y = 4। अशा प्रकारे आपण समीकरण लिहून घेऊ, x + 5 गुणिला 1 = 4, x किती होणार, 5 गुणिला 1 5 = 4। आता बघा हे x 4 वजा 5 आपण धन आहे तर इकडे जायचं काय होईल, ऋण होईल। x = 5 मधून 1 गेला 4, तर किती मिळाले, -1। अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळालेले आहे x आणि y बरोबर -1 आणि 1 ही समीकरणाची उकल आहे। अशा प्रकारे आपण सहगुणक सारखी नसलेल्या समीकरणाचे आपण एक चांगले समीकरण सोडवून बघितले। धन्यवाद।